आई, ए आई. हा बेटा बोल ना बोल. काय म्हणते बाळा बोल. काय ग कधी पण तोंड पाडून बसत राहती. आणि बाबा कुठे गेले ते पत्ता लागला का? हो पत्ता लागला तुझ्या बाबाचा. ते यात्रेला गेलेले यात्रेला. यात्रा देव करायला गेले म्हणे. असं का? तर सांगितलं पण नाही मला बाबांचा पत्ता लागला म्हणून. अगं कालच कळालं आणि सांगताच राहिले बघ तुला. आता सांगते ना. हो ठीक आहे. आता लेखाला काय सांगू की हिचा बाप गेला कोणा बाया संग राहायला तिकडं. खोटंच सांग नाही ना. हे देवा. अरे या बाबा या. या बसा ना बसा. कस काय बाबा किती दिवसांनी चक्कर मारली. मी म्हणले सरलच का ना आम्हाला. नाही तसं नाही. असं कसं इसरण पडतो मला. कसं इसरण. हा तेच म्हणलं. नाही कसं आता म्हणलं दगड उडायचं काय बाप्पा. आता सुनाची डिलेवरी होईल. काय झालं की नाही डिलेवरी. नाही आता होईलच या महिन्यात. होईलच आता. असं म्हणजे किती महिना आहे आता. आता आहे 7वा महिना ना. 7वा महिना आहे. मग 7वा महिना मग डिलेवरी कसं काय आताच होईल. नाही आताच नाही होणार. मग काय माहिती बाप्पा मला काही माहित नाही. आता ते आपलं कोण सांगतंय. आता ते कार्यक्रम डोळ्या जेवणाचा तो मग ये तू सगळ्याला बायाला घेऊन कार्यक्रम करणे आपल्याला. हो ना येऊ कार्यक्रमाला येऊ ना डोळा जेवणाच्या. किती तारखेला आहे म्हणले कार्यक्रम. आहे 12 तारखेला आहे. 12 तारखेला येऊन जा सगळ्याजणी. हा येऊन जाऊ. सगळ्या बायाला घेऊन ये बरं का. हो ना येऊ ना. बरं मग काय मग काही कुठलं स्थळ मिळालं की नाही पोरीला. नाही ना अजून. आता तुमच्या भरोशावर बसलो बाबा आम्ही. म्हणलं तुम्ही आणसा ना आता दगड बुडा आणा म्हणलं स्थळ एखादं सांगितलेलं. तुम्ही म्हण ना कुठला पोरगा आहे म्हणे बाबा चांगला पैशावाला नोकरीवाला. काय झालं मग ते. मी ते बी सांगणार आहे तुला तसं की उद्या ते पाहुणे पाहायला येऊ राहिले बुवा त्या पोरीसाठी. अगं बाया खरंच का हो माहिती. बरं पण मी आता काय ते दुसरंच ऐकलं. काय चालू तुझ्या घरी. सखाराम कुठे काय काही असं जरा वेगळं ऐकू आलं मला. काय खरंय का ते. आता तुमच्यापासून काय लपवायचं दगड बुडा. खरं सांगा. खरं आहे ते. तुम्ही जे काय ऐकलं ते खरं आहे. आता सगळ्या गावालाच माहिती. आता काय त्यात काय मग आता. आता उद्या पाहुणे येऊ राहिले. आता त्या पोराकडच्याला काय सांगावं मग की आता पोरीचा बाप कुठे म्हणून काय सांगावं बापू. आता तुम्हीच विचार करा काय सांगावं. वाटतं का ह्या माणसाला काही. तुम्ही सांगा ना दादा. वाटतं का ह्या माणसाला कुशाला चालला गेला पोरीचं लग्न करायचं. आता पाहुणे रावळीन स्थळ येत जाईन का काही. कुशाला गेला चालल्या कुठं माणूस. तुम्हाला आता काही असं लपवाचं काम नाही आहे. अख्ख्या गावालाच माहिती आहे काय तर भानगड. तुम्हीच पाहता तुम्ही सांगा मला. तेच ना मी तेच म्हणतो. लयच अवघड केलं असं कराम ना. लय चांगला माणूस होता गड्या. एवढा कसा बिघडा काही कळत नाही. लयच बिघडा बाबा. हो ना लयच बिघडा ना. बरं जाऊ दे. सांगू त्या माणसाला काहीतरी आपण. सखाराम कधी येईनच ना घरी. हा कधी येईनच. बरं ठीक आहे. उद्या तर नाही बोलवत मी. पण 2-3 दिवसांना बोलू पहा आपण नवरदेवाला. काय असं कहून. नाही म्हणजे कसं 2-3 दिवस जर वाट पाहिली आपण तर एखाद्या वेळेस तो नवरा घरी येऊ शकतो ना. मग पाहुणे रावळ्याला आपलं खोटं बोलच काम पडणार नाही बुवा. असं म्हणतो मी. बरं पाहू मग 2-3 दिवस वाट. 3 दिवस वाट पाहू. मग पाहू काय करायचं काय नाही तर. मारता येईल काहीतरी चाट. त्याला पाहुण्याला काहीतरी चाट मारून देऊ मग. जर नाही माणूस आला वापस घरी तर. हो चालतंय. बरं मग पहा काय तर येतो मग मी. नाही थांबा ना चहा घ्या चहा. पा मला ना हे टेन्शन ना असं झालंय पा बाबा दादा. काय बोलू आता मी तुम्हाला बी. आता चहा बी विचारलं नाही ना. गावात बसले तुम्ही येऊन. मी तुम्हाला चहा बी विचारलं नाही पा. बाई सकू नाही नको. आता चहा घ्यायला चाललो मी आता. चहा बी नाही घेत बापा. लय खोकला मरणाचं छातल भरतंय. डॉक्टरनं चहा बी नाही घ्यायला सांगितला. येतो बाई येतो. घे काळजी.
कायच करावं माय आता मी, काहीच नाही. तिचं अवघड झालं ही गोष्ट भानगडी. आता पोराकडचे पाहुणे पाहिले ना रे पोरीला, आणि बाबा घरी नाही, म्हणजे पोरीचं बापच घरी नाही. आता काय तोंड देऊ त्या लोकायला, मी आले जर तर चांगलं स्थळ भेटलं इकून तिकून. काय बाप्पा हेट तो दगडू बुडा म्हणते त्याप्रमाणे. जर आला बुवा घरी तर बुवा नवरा नाही का. हो का, कधी आला तिकडनं? 15 दिवस झाले असेल मला येऊन. अरे बापरे, 15 दिवस झाले. आणि मला माहित पण नाही. बरं झालं मला आईने सांगितलं की तू आलेला आहे म्हणून भारतामध्ये, म्हणून मी तुझ्याशी कॉन्टॅक्ट केला बघ. ये ना मग घरी मला भेटायला. नाही ग, नको. का रे, मी किती वाट बघत होती तुझी, माहिती आहे तुला? तुला काहीच माहिती नाही मी तुला किती मिस केलं तर. आणि कॉलेज सुटलं तसं तू जॉबला लागला, एवढ्या मोठ्या पोस्टवर गेला, आणि तुला अजिबात माझी आठवण नाही आली का रे? आता आठवण काय, आता कोणाकोणाची आठवण काढणार ना, सगळ्यांचीच आठवण येत होती. सगळ्यांची म्हणजे माझ्यापेक्षा पण महत्वाचं आहे का कोणी? अगो महत्वाचं म्हणजे आता आहेस की सगळी. म्हणजे आमची काही व्हॅल्यूच नाही बाबा, आम्ही येडेच. खरंच नाही यार, खूप मिस केलं मी तुला, खूप खूप मिस केलं. हो का? तुझं मला तर वाटतंय तुला कोणी भेटली काय, कोणी मुलगी दुसरी? नाही तर असं काय बोलते गो? नाही ना, असं तुझं प्रेम आहे असं वाटतच नाही मला. माझ्यावर कमी झालं वाटतं तुझं प्रेम. आता प्रेमाचं काय घेऊन पडली, आता लग्नाचं वय झालंय आपलं. आता लग्न करायचं की नाही? लग्न चालेल की, तू बोल ना, तुझ्या घरच्यांना बोल ना, करू ना आपण लग्न. मी माझ्या घरच्यांना बोलते, तू तुझ्या घरच्यांना बोल, आणि घरच्यांची आपण भेटी गाठी घेऊन टाकू ना. अगं एक काय कसं सांगू तुला, आता मला कळतच नाही बघ. काय काय झालं, कसं सांगू म्हणजे? काय काय बोलायचं काय तुला? सांग पटकन, सांग पटकन, मला कळालंच पाहिजे काय आहे तुझ्या मनात तर. काय भानगडे गाडे, कोणाला बोलू राहिली येडी? एंटम वानाची. ताई एक मिनिट थांबा. काय ग बोल. चला ना, चहा बनवला मी, चहा प्यायला चला. काय ग, हे काम आहे का तुझं अर्जंट? मला वाटलं काय अर्जंट आहे करून. चल हो घरात, मला जेव्हा करा चहा प्यायचं वाटलं ना तेव्हा मी तुला सांगते मला चहा बनव म्हणून. जा, तुला काय माहिती मला आता चहा प्यायचा म्हणून? तू जेव्हा बनवला तेव्हा प्यायलाच पाहिजे का मी? चल्ली मोठी तोंडवर करून मला बोलायला. जा, बिजी ना मी, दिसत नाही का मी कामामध्ये म्हणून फोनवर बोलते म्हणून? काही गरज आहे का तुला डिस्टर्ब करायचा मला? चल हो आतमध्ये हो. ठीक आहे ताई, सॉरी. शाण्या वानाची, मला काय माहिती कोणाला बोलू राहिली फोनवर तर मक्कर रांड. कोण होतं ग, कोणावर एवढी तापली होती? ही माझी बावळट भाऊजाई, माझ्या भावाची बावळट बायको आणली करून कुठून, खेड्याची कोण्या नालायक कुठली. आणि अजिबात कॉमन सेन्स नाही तिला, अजिबात नाही. कधी कुठे घुसती, कळतच नाही काही, कधी कुठे जावं कुठे नाही. अगं जाऊ दे ग, एवढं काय एवढं काय तापती? अरे नाही, तेच नालायक आहे ना ती, मला तर खूप राग येतो बाबा तिचा. कोणाला मायाबद्दल सांगू राहिली का हो? बॉयफ्रेंडला बोलू राहिली वाटते हिच्या. हो अरे कार्य करू राहिली ना, मुलगाच आहे कुठून माकड तोंडे. तुला मी चहासाठी बोलवायला आलते, काही टाईमपास करायला नव्हते आली. भावाने चालली मी घराने करायला, कोणाजवळ तर कुत्री पाहून घेईन हिला. कोणासोबत बोलते तर पाहून घेईन. सांग काय म्हणत होतं, काय होतं तुझं म्हणणं रे? काय बोलला तू, काहीतरी बोलला ना, सांग. कसं सांगू तुला, मला तेच कळत नाही अगं. कसं सांगू म्हणजे? तोंडाने सांग, तोंड दिले ना तुला देवानं, खातो तसं बोलायचं. बोल, काय म्हणतो? अगं मी काय म्हणतो, श्रुती तुला राग नको येऊ देऊ. अरे हो, पण सांग ना, कशाचा राग येईल मला? अगं एक स्थळ आलंय माझ्यासाठी. स्थळ? मग नाही, सांगून टाक ना डायरेक्ट. स्थळ यायचं काय, मलाही खूप येतात, मी डायरेक्ट नाही बोलते. तर तुम्ही नाही बोलून टाक. अगं तसं नाही जमत ना, नाही बोलायला घरच्यांना. कसं नाही बोलणार ना? काय मग, काय म्हणणं आहे तुझं? काय तुला लग्न करायचं काय त्या मुलीसोबत? तिचं स्थळ आलं तुझ्यासाठी, तिच्यासोबत लग्न करायचं? अगं मी तिला बघितलंच नाही अजून कशातच काही नाही. असं काय बोलते तू? पण घरच्यांचं चाललंय की बघायला जा 2-3 दिवसानंतर बघायला जा म्हणताय, असं चालली. मग तू जाणार आहे काय बघायला? आता जावंच लागल ना, इतकं घरचे फोर्स करताय तर जावंच लागल. काय? मला हे कळून चुकलं, इतकं प्रेम मी तुझ्यावर करते ना, तू कधीच माझ्यावर केलेलं नाही, हो की नाही? तसं नाही ग. कसं? हे बघ, एक तर तुझा स्वभाव माझ्या आईला आवडत पण नाही. आवडत नाही म्हणजे इतकी वाईट आहे का मी? वाईट नाही ग, तू अशी जरा कसं ना का तुझा स्वभाव भडंग बोलते. तुझ्या भाऊजाईला पण आता बघ ना कशी बोलली तू, असं नाही बोलायचं असतं अगं. आणि आई बोलली की लग्न झाल्यावर हिनं असंच वागलं जर घरी आपल्या तर कसं होईल बाबा, असं आईला फिकीर आहे ग. त्याच्यामुळं आई बोलते की
बस फटका तोंडाची मुलगी बाबा ही असं. तुझा स्वभाव बदल गं थोडा तू. हे बघ, मी जशी आहे तशीच आहे. तू माझ्यावर प्रेम केलं होतं ना, केलं होतं ना प्रेम, अशी होती मी. तुला पहिल्यात खूप आवडायची, फटकन कोणालाही बोलणारी, भांडणारी, स्वतःची बाजू घेणारी. आता तुला मी आवडत नाही का? माझा स्वभाव तुला आवडायला नाही लागला का आता? असं नाही ग, आता घरच्यांचाही विचार करावा लागेल ना, काही आईचा बाबाचा. तू प्रेम माझ्यावर आई बाबाला विचारून केलं तुझ्या? ठेवतो फोन. हा बाय, आई आली, ठेवतो. हॅलो 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 हॅलो, ऐक ना. हॅलो. माझा फोन काटला. मुलगी बघायला जाणार आहे, स्थळ आलाय म्हणतो. माझा स्वभाव आवडत नाही आईला. प्रेम करताना नाही कळालं का माझा स्वभाव? याच्या आईला विचारलं होतं याला. याच्या आईला याला आता काय बोलू मी? मला तर सुचतच नाही बोलणं.